नमस्कार. श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता अध्याय क्रमांक 18. बंधन आणि मोक्ष यांचे स्वरूप, शिवलिंगाचे प्रकार, विभूतीचे प्रकार, भस्मधारण, रहस्य, शिवभक्ताचे आचरण. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सुतजी, तुम्ही सर्वज्ञांमध्ये श्रेष्ठ आहात. कृपा करून आम्हाला बंधन आणि मोक्षाचे स्वरूप कसे आहे ते सांगा. सूत म्हणाले, महर्षींनो, मी तुम्हाला बंधन आणि मोक्ष यांचे स्वरूप तसेच मोक्ष प्राप्तीचा उपाय याविषयी सविस्तर सांगतो. ते लक्षपूर्वक ऐका. प्रकृती आदी 8 बंधनांनी बांधला गेल्यामुळे आत्म्याला जीव ही संज्ञा आहे. अर्थात बंधनांनी जखडलेला जीव बद्ध म्हटला जातो. जो या 8 बंधनातून सुटका करून घेतो त्याला मुक्त म्हणतात. प्रकृती इत्यादिकांना वश करून घेणे हाच मोक्ष होय. बंधन आगंतुक असते, पण मोक्ष स्वयंसिद्धच आहे. बद्ध जीव बंधनातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्त जीव म्हणतात. प्रकृती, बुद्धी, त्रिगुणात्मक अहंकार आणि पंचतन्मात्रा यांनी ज्ञानी पुरुष 8 प्रकृती म्हणतात. या 8 तत्वांच्या समूहापासून देहाची उत्पत्ती झालेली आहे. देहापासून कर्म उत्पन्न होते आणि नंतर कर्मापासून नवीन देहाची उत्पत्ती होते. अशा प्रकारे वारंवार जन्म आणि वारंवार कर्म ही प्रक्रिया चालू राहते. शरीराचे 3 प्रकार आहेत: स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देह जागृत अवस्थेत सर्व व्यवहार करतो. सूक्ष्म देह जागृतावस्थेत आणि स्वप्नावस्थेत इंद्रिय भोग प्रदान करतो आणि कारण देह सुषुप्नावस्थेत आत्मानंदाची अनुभूती करून देतो. जीवाला त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार सुख दुःख प्राप्त होते. तो पुण्यकर्मामुळे सुख आणि पापकर्मामुळे दुःख भोगतो. अशा तऱ्हेने कर्मपाशांनी बद्ध झालेला जीव त्रिविध देहांनी होणाऱ्या शुभाशुभ कर्माद्वारा जन्म मरणरूपी चक्रात वारंवार भ्रमण करतो. या चक्रातून सुटका होण्यासाठी शिवजींची स्तुती आणि आराधना करावी. प्रकृती आदी 8 पाशांचा समुदाय हेच ते महाचक्र होय. प्रकृतीच्या पलीकडे असलेले भगवान महेश्वर हेच त्या महाचक्राचे निर्माते आहेत. ते प्रकृती आदींना आपल्या अधीन ठेवून त्यांच्यावर शासन करतात. म्हणूनच त्यांना शिव म्हणतात. तेच एकमात्र सर्वज्ञ, परिपूर्ण आणि निस्पृह आहेत. सर्वज्ञता, तृप्ती, अनादिबोध, स्वतंत्रता, नित्य अलुप्त शक्तींनी युक्त असणे आणि स्वतःमध्ये अनंत शक्ती धारण करणे या त्यांच्या 6 मानसिक ऐश्वर्यांना केवळ वेदच जाणतो. भगवान शिवजींच्या अनुग्रहानेच मनुष्य प्रवृत्ती आदी 8 तत्वांना वश करू शकतो. त्यांचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचेच पूजन करायला हवे. आता तुम्ही म्हणाल, शिव हे इच्छारहित आहेत, परिपूर्ण आहेत, त्यांची पूजा कशी होऊ शकते? यावर मी एवढेच सांगू इच्छितो की शिवजींच्या उद्देशाने त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलेले सत्कर्म त्यांचा कृपाप्रसाद प्राप्त करून देणारे असते. म्हणून शिवलिंगात, शिवप्रतिमेत वा शिवभक्तांमध्ये शिवजींच्या अस्तित्वाची भावना करून त्यांची पूजा करावी. जे कायेने, वाचेने, मनाने व धनाने भक्तिपूर्वक पूजन करतात
त्यांच्यावर महेश्वर शिव विशेष कृपा करतात. त्यांच्या आशीर्वादाची प्रत्यक्ष अनुभूती येते. शिवकृपेने कर्मापासून प्रकृतीपर्यंत सर्व गोष्टी वशीभूत होतात. तेव्हा तो जीव मुक्त होऊन स्वात्मस्वरूपाशी एकरूप होतो. परमेश्वर शिवजींच्या कृपेने जेव्हा कर्मजनित शरीर आपल्याला वश होते, तेव्हा शिवलोकी निवास करण्याचे सौभाग्य प्राप्त होते. यालाच सालोक्य मुक्ती म्हणतात. जेव्हा तन्मात्रा वश होतात, तेव्हा जीव जगदंबे सहित शिवजींचे सामिप्य प्राप्त करतो. हीच सामिप्य मुक्ती होय. त्या समयी तो स्वरूप आयुधे व कर्माने शिवजींसारखा होतो. बुद्धी ही प्रकृतीचे कार्य करते. भगवंताच्या महान कृपेने तीही वश होते, तेव्हा शास्त्री मुक्ती प्राप्त होते. त्यानंतर प्रकृती वशीभूत झाल्यावर जीवाला सर्वज्ञता, तृप्ती हे शिवजींचे जे मानसिक ऐश्वर्य आहे ते विनासायास प्राप्त होते. अशा मुक्त पुरुष अखंड आत्मारामातच निमग्न होतो. वेदशास्त्रांचे जाणकार विद्वान पुरुष यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात. अशा प्रकारे लिंगादिकांची पूजा केल्याने मुक्ती स्वतःच क्रमशः प्राप्त होत जाते. म्हणून शिवजींचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचेच पूजन करायला हवे. शिवतप, शिवमंत्राचा जप, शिवजींचे ध्यान आदी उपासना सातत्याने वाढवावी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सर्व काळ शिवचिंतनातच व्यतीत करावा. साध्योजातादी मंत्रांनी तसेच नाना प्रकारची फुले अर्पण करून जो शिवजींची पूजा करतो त्याचे सर्व मंगल होते. तो अंती शिवजींनाच प्राप्त होतो. ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही उत्तम व्रताचे पालन करणारे आहात. कृपा करून शिवलिंगादिकांची पूजा कशी करावी याविषयी काही सांगा. सूत म्हणाले, हे ब्राह्मणांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला उपासकाच्या कामना पूर्ण करणाऱ्या लिंगाचे स्वरूप वर्णन करून सांगतो. समस्त अभीष्ट वस्तू प्रदान करणारे पहिले लिंग आहे प्रणव. प्रणवलिंग हे प्रणव स्वरूप असून निष्कल आहे. त्याला सूक्ष्म लिंग असेही म्हणतात. पंचाक्षर मंत्र हेच स्थूल लिंग होय. ते सकल म्हणजे कलायुक्त आहे. ही दोन्ही लिंगे मोक्ष देणारी असून त्यांचे पूजन हेच तप मानले जाते. पौरुषलिंग आणि प्रकृतिलिंग या स्वरूपात अर्थात पुरुषार्थामुळे प्रकृतीतून बनलेली पुष्कळ लिंगे आहेत. त्यांच्याविषयी भगवान शिवच विस्तारपूर्वक सांगू शकतात. आता पृथ्वीवर जी 5 प्रकारची लिंगे आहेत त्यांच्याविषयी सांगतो. स्वयंभूलिंग, बिंदुलिंग, प्रतिष्ठित लिंग, चरलिंग आणि गुरुलिंग अशी त्यांची नावे आहेत. देवता आणि ऋषींच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेले आणि पृथ्वीमध्ये बीज आणि नादरूपाने स्थित असलेले शिवजी अंकुराने वर यावे तसेच जमीन भेदून नादलिंगाच्या रूपात व्यक्त होतात. तेव्हा ते स्वतःच प्रकट होतात, म्हणून त्या लिंगाला स्वयंभू लिंग म्हणतात. त्याची आराधना केल्याने ज्ञानवृद्धी होते. शुद्ध प्रणव हे मंत्ररूप लिंग आहे. ते सोन्या चांदीच्या पत्र्यावर, भूमीवर किंवा वेदीवर हाताने रेखाटावे. त्यावर शिवजींची प्राणप्रतिष्ठा करून त्यांना आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. हे बिंदू नादलिंग स्थावर आणि जंगम असे दोन्ही प्रकारचे असते. यात शिवजींचे भावनेनेच दर्शन करायचे असते.
या लिंगाची पूजा आराधना केल्याने साधकाला ऐश्वर्य प्राप्त होते. देवता आणि ऋषींनी आत्मसिद्धीसाठी शुद्ध भावनेने वैदिक मंत्रांचे उच्चारण करून स्वहस्ते ज्या उत्तम शिवलिंगांची स्थापना केलेली असते त्या लिंगाला पौरुष लिंग किंवा प्रतिष्ठित लिंग म्हणतात. त्या लिंगाची पूजा केल्याने ऐश्वर्य प्राप्त होते. श्रेष्ठ ब्राह्मणाने किंवा राजाने शिल्पकाराकडून लिंग तयार करून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केलेली असेल तर त्यालाही प्रतिष्ठित लिंग म्हणतात. परंतु त्याच्या आराधनेने प्राकृत भोग ऐश्वर्य प्राप्त होत असल्याने त्यास प्राकृत लिंग म्हटले जाते. प्राकृत लिंगापेक्षा पौरुष लिंग श्रेष्ठ मानतात, कारण जो बलवान व नित्य आहे त्याचे पौरुष म्हणतात आणि जो दुर्बळ व अनित्य आहे त्यास प्राकृत म्हणतात. विद्वान लोक पर्वताला पौरुष लिंग आणि पृथ्वीला प्राकृत लिंग मानतात. वृक्ष हे पौरुष लिंग आणि वेली या प्राकृत लिंग होत. पौरुष लिंगाच्या आराधनेने ऐश्वर्य आणि मादी अष्टसिद्धींची प्राप्ती होते व प्राकृत लिंगाच्या आराधनेने सुंदर स्त्री, धन इत्यादी विषयांची प्राप्त होते. अध्याय 18 पूर्वार्ध समाप्त.